नमस्कार मित्रांनो, स्वराज स्मार्ट स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपलं हे चॅनल आहे स्वराज स्मार्ट स्टडी। आता या आगामी येणारी सप्टेंबरमध्ये 10,000 जे पोलीस पद भरती आहे त्या अनुषंगाने आपण आपल्या चॅनलवर पोलीस भरतीसाठी सखोल मार्गदर्शन करणार आहोत। आणि या सखोल मार्गदर्शनामध्ये या वर्षीचं आपलं पद हे निश्चित झालं पाहिजे, आपण पोलीस याच्यामध्ये लागलो पाहिजे, यासाठी आपण काय करणार आहोत, आपल्या चॅनलवर पोलीस भरती मार्गदर्शन करणार आहोत। यामध्ये आपण आता यावर्षी आपलं पद निश्चित होण्यासाठी ज्या संभाव्य आपण चुका करतो त्या चुका आपण टाळल्या पाहिजे, आणि या चुका टाळण्यासाठी आणि आपलं पद निश्चित करण्यासाठी ज्या चुका होतात त्या चुका कशा टाळायच्या हे बघणार आहोत। त्याच्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे जे अनालायसिस करून त्याचं जे महत्त्व आहे ते सांगणार आहोत। त्याच्यानंतर आपल्या चॅनलवर मार्गदर्शन कसं काय होणार आहे याविषयी पण शेवटला आपण घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अत्यंत महत्त्वाचा होणार आहे आणि हा व्हिडिओ तुमचं जीवन बदलू शकतो। त्यामुळं आपण हे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या तळागाळातल्या शेवटच्या तळापर्यंत, म्हणजे खेड्यापाड्याच्या मुलांसाठी, म्हणजे जे खेड्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आपण या चॅनल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सर्वात जास्त हे इम्पॉर्टंट होणारे चॅनल। त्यामुळे या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। आता मूळ मुद्द्यावर येऊ आपण। त्याच्यानंतर पहिली गोष्ट जी आपली पद भरती होणार आहे, पोलीस पद भरतीमध्ये 100 गुणाची आपल्याला 100 गुणाची काय राहते, 100 गुणाची आपल्याला लेखी परीक्षा असते। आणि आपण सर्वजण शारीरिक मध्ये तर सर्वजण जेमतेम किंवा बऱ्यापैकी जास्त मेहनत करून आपण हे करू शकतो, पण मेंटली म्हणजे आपण लेखीसाठी जर पात्र झालो तरच आपण आपल्या हातात पद आहे। आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला जो सिलेबस आहे, तो सिलेबस आपण 1 बाय 1 पाहू। आणि सिलेबस जर तुम्ही या सिलेबस मध्ये कोणत्याही प्रकारे चुका नाही केल्या तर तुम्ही या वर्षीचं पद 100% गॅरंटी घेतो की या वर्षी तुम्ही 100% लागसाल। आता समजा पहिली गोष्ट, आता 100 गुणाची चाचणी असते, 100 गुण असतात। 100 गुणाचे आपली जी परीक्षाचा पेपर असतो, त्यानंतर पहिला पेपर म्हणजे मराठी। आता मराठीमध्ये होणाऱ्या चुका सर्वात महत्त्वाच्या म्हणजे मराठीसाठी 25 मार्क असतात, मराठीसाठी 25 गुण असतात, 25 गुण। आणि या 25 गुणात पण आता मराठीमध्ये बघणार आपण, मराठीमध्ये 25 गुण, याच्यासाठी आपण पुस्तक वापरायचं बाळासाहेब शिंदे आणि सोबतच मोरा वळंबे। आता पहा, हे दोन्ही पुस्तक, आता आपण पोलीस भरती करतो, एवढ्या मोठ्या पदाची आपण जर भरती परीक्षा देत आहोत तर आपल्याला जे पुस्तकं सांगले ते अफोर्डेबल आपण घेतलेच पाहिजे। आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी सांगतो आता मराठीचे गुण आणि बाळासाहेब शिंदे आणि मोरा वळंबेचे महत्त्व सांगतो। आता बाळासाहेब शिंदे म्हणून सर्वांना कळते, मोरा वळंबे यांची सरांची भाषा कशी आहे, जराशी अवघड आहे या पुस्तकाची, तरी पण जेव्हा परीक्षेला प्रश्न विचारतात तेव्हा या मोरा वळंबेच्या टाईपचेच प्रश्न विचारतात। त्यामुळे मोरा वळंबे अतिशय महत्त्वाचं आहे। बाळासाहेब शिंदे बरोबर मोरा वळंबे आपल्याजवळ असलं पाहिजे, कारण यातील समानार्थी शब्द किंवा मनी अशा प्रकारचे जे अवघड शब्दाची जी रचना आहे ती मोरा वळंबेमध्ये आहे, आणि त्यामुळे आपल्याला ती समजत नाही आणि तेच परीक्षेला आपल्या येते। त्यामुळे बाळासाहेब शिंदे यांच्यासोबत मोरा वळंबे हे पुस्तक आपल्याला घेणं महत्त्वाचं आहे। आता मराठीमध्ये आपण बऱ्याच चुका करतो। मराठीचे पुस्तकात आता आपण अगोदर गुणाची हे बघू, विभागणी बघू। गणित 25 गुण, त्याच्यानंतर आपल्याला आहे बुद्धिमत्ता 25 गुण, त्याच्यानंतर आपले आहे सामान्य ज्ञान याच्यावर 25 गुण। एकूण गुण किती येतं, एकूण गुण 100। आता बघा, आपल्याला सगळं पहिल्यांदा बघू मराठीचे 25 गुण। आता स्पेशल पुस्तकासाठी 2 जर पुस्तक घेतले
बाळासाहेब शिंदे आणि मोरावाळे मोर दॅन इनफ येतं. आणि या दोन्ही पुस्तकातून आपल्याला 25 पैकी 25 पण मार्क पडू शकतात आपण जर चांगल्या प्रकारे तयारी केली तर. त्याच्यानंतर गणित आहे, गणितामध्ये 25 पैकी 25 तर शक्य नाही, शक्य आहे पण काही आपले कटतील तर समजून घ्यायचं. एक गणितामध्ये आपण बऱ्यापैकी स्कोर करू शकतो. त्याच्यानंतर बुद्धिमत्तात पण काही कटतात पण बऱ्यापैकी स्कोर करू शकतो. फक्त सामान्य ज्ञान आपल्याला याच्यामध्ये आपण चुका करतो की सामान्य ज्ञानावरच जरा जास्त भर देतो. कारण सामान्य ज्ञान आपण बघू एक एक आता कसं कसं काय चुका करतो ते बघणार आहोत आपण. सर्वात महत्वाचं बघू आपण मराठी. आता मराठीमध्ये पहा, मराठीमध्ये आपल्याला काय चुका टाळायच्या आणि काय काय आपले पॉझिटिव्ह स्ट्रेंथ बनवायचे पॉईंट आपण हे बघू आपण. आता पहा मराठीमध्ये काय करायचं, सर्वात महत्वाचं म्हणजे मराठीचं व्याकरण. मराठी व्याकरण, व्याकरण हे जर तुम्ही चांगल्या प्रकारे समजलं, तुम्हाला समजून जर केलं तर मराठीच्या व्याकरणात मार्क कटत नाही. समजून घेतलं तर. आणि तुम्ही जर हे पाठच करण्याच्या याच्यावर भर दिला तर ते होणार नाही. त्यामुळे तुम्ही जर मराठी व्याकरण हे समजून करा. आपल्या चॅनलवर मराठी व्याकरण सिरीज सुरू करणार आहोत आपण, ती जरी पाहिली तुम्ही तर बऱ्यापैकी मोर दॅन इनफ आहे. त्याच्यानंतर मराठी व्याकरण, आता समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द असं वाटते आपल्याला की आपल्याला येतात, परंतु असा काही शब्द टाकतात हे की आपण तिथं कन्फ्युज होतो आणि कन्फ्युज होऊन दुसरीकडे उत्तर देऊन येतो. त्यामुळे समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्यात जे असतात वाक्यात म्हणजे मनी असे, आणि त्याच्या सोबत मराठीमध्ये सर्वात महत्वाचा म्हणजे एक पॉइंट आहे, एक मार्क कोण आपला जातो तो म्हणजे शुद्ध अशुद्ध शब्द. शुद्ध अशुद्ध शब्द म्हणी, शुद्ध अशुद्ध हे जे शब्द असतात तिथे एक मार्क घालून बसतो आपण. आणि ह्याच्याकडे सर्वात महत्वाचं लक्ष दिलं पाहिजे. आणि हे असे जर मराठीमध्ये जर चुका नसतील टाळायच्या तर मराठीवर आपण चांगला फोकस केला तर एवढ्या 2 पुस्तकामधून आपल्याला 25 मार्काची पूर्ण तयारी होते. 25 मार्क, 25 मार्क म्हणजे जर याच्यातले जर आपले 25 पैकी 25 पडले तर चांगलीच गोष्ट आहे. या 25 पैकी जरी आपल्याला जर या 25 पैकी जर आपल्याला 23 पडले तर बघू आपला स्कोर कसा तयार होतो. 23 स्कोर कसा काढायचा, आपल्याला स्कोर कसा तयार करायचा लेखीमध्ये. 23 पडले तर आपण बघून घेऊ आता काय होते ते. त्याच्यानंतर दुसरा आहे आपण गणित घेऊ. गणित, आता हे 25 पैकी मराठी, 23 गणित पाहू आपण 25 पैकी. आता गणितामध्ये पहा, गणितामध्ये 1-2 पुस्तकं आहेत जसं की आपण मराठीमध्ये पाहिलं तसं. त्याच्यानंतर गणितामध्ये पहा, गणितामध्ये तुम्ही महाले सरांचं पुस्तक वापरू शकता, सचिन ढवळे सरांचं पण सुद्धा पुस्तक वापरू शकता. आणि कोणतंही पुस्तक घ्या, क्वेश्चन आहे तर फक्त समजून करायचे आणि प्रॅक्टिस महत्वाची आहे. गणितासाठी सराव महत्वाचा आहे, सराव महत्वाचा आहे. सराव जर चांगल्या प्रकारे केला तर आपल्याला 17+ पडलेच पाहिजे. 17च्या वर पडले पाहिजे. आणि 25 पैकी 17 पडले तर आपण सेफ स्कोर मध्ये जाऊ शकतो. त्याच्यानंतर पहा पुढचा क्वेश्चन आहे, पुढचं गणित झालं. गणिताच्या नंतर पहा, गणिताच्या नंतर बुद्धिमत्ता. आता ही बुद्धिमत्ता आहे, हा पण सरावाचा विषय आहे. आपण जर अनिल यांचं पुस्तक अगोदर पूर्ण पुस्तक काय करायचं, एक ना एक क्वेश्चन सोडून पाहता यायचा अनिल अंकलगीचा. आपल्याला 100% सांगतो, कोणत्याही प्रकारचा असो अनिल अंकलगीतलंच क्वेश्चन यावं अशी काही हे नसते. पण आपली जी IQ लेवल असा तयार होतो की आपण पूर्ण जर प्रॅक्टिस करत राहिलो तर आपला IQ लेवल या दर्जाचा होतो की आपण कोणताही समोरचा क्वेश्चन दिसला की आपला IQ लेवल त्या पद्धतीने सराव केल्यानंतर तयार होतो आणि बुद्धिमत्ताचं कोणतेही क्वेश्चन आपण सोडू शकतो. त्यामुळे अनिल अंकलगी असो, दुसरं पंढरीनाथ राणे असो, हे पुस्तक बघायचं. त्याच्यानंतर याच्यापेक्षा ऍडव्हान्स जर घ्यायचं असलं तर तुम्ही बरेच पुस्तक घेऊ शकता. पण हे जर पोलीस भरतीसाठी मोर दॅन इनफ आहे. याची जर चांगली प्रॅक्टिस केली तर तुम्हाला बुद्धिमत्तामध्ये 25 पैकी 17 याला पण पकडू आपण. अशा प्रकारे जर आपण हे केलं तर आपण बुद्धिमत्ता पण आपला सराव होऊन जाते. त्याच्यानंतर पुढचा सराव महत्वाचा आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर बुद्धिमत्तेच्या नंतर आहे सामान्य ज्ञान.
सामान्य ज्ञान, सामान्य ज्ञान इथं एक चूक करून बसतो आपण सामान्य ज्ञान मध्ये. पहा सामान्य ज्ञान असं कोणीही सांगणार नाही. पहा सामान्य ज्ञान 25 मार्काचा असतो. सामान्य ज्ञान 25 मार्काचा असतो, पण याच्यामध्ये पहा सब्जेक्ट किती येतात. इतिहास आहे, दुसरा आहे भूगोल, त्याच्यानंतर तिसरा राज्यशास्त्र, त्याच्यानंतर चौथा त्याच्यानंतर सामान्य विज्ञान, त्याच्यानंतर करंट अफेअर्स येतात, चालू घडामोडी. आता याच्यामध्ये एक पुस्तक वापरू शकता तुम्ही, सह्याद्रीचा ठोकळा आहे. जो सह्याद्रीचा ठोकळा म्हणजे पोलीस भरतीमध्ये सगळ्यात जास्त वापरला जातो. तात्याचं पुस्तक आहे, तात्या एकनाथ तात्या त्यांचं पुस्तक आहे, ते पण वापरू शकतो. पण सह्याद्रीचा जास्त करून वापरतात. तर हे जर या सामान्य ज्ञान याच्यासाठी वचन वापरलं तर बरं आहे. पण याच्यात पहा इतिहासचं वाचायचं, भूगोलचं वाचायचं, राज्यशास्त्राचंही वाचायचं, सामान्य विज्ञान बी वाचायचं, चालू घड्याळ बी वाचायचं आणि 25 मार्क घ्यायचे. हे वाचन सर्वजण करतात आणि ॲव्हरेज सगळेजण सारखेच इच्छित असतात. पण स्कोरिंग विषय कोणता आहे तर गणित, मराठी, बुद्धिमत्ता. गणित, बुद्धिमत्ता, मराठी यावर जर सगळ्यांना जर प्रॅक्टिस केली तर पैकीच्या पैकी मार्क पडू शकतात. हे लक्षात ठेवा. यामुळे याच्यावर फोकस करायचं, याच्यावर एवढा द्यायचा, जो वेळ दिला याच्यावर जास्त वेळ द्यायचा आणि त्यातला जे उरल विषय त्यावेळेस सामान्य ज्ञान याच्यावर जायचं. सामान्य ज्ञान हे वाचल्याने पण होते, सर्व काय होते, पण मराठी समजून घेऊन प्रॅक्टिस करायची, गणित प्रॅक्टिस करायची, बुद्धिमत्ता प्रॅक्टिस करायची. आता यामध्ये पहा सगळ्यात महत्वाचं हे एवढे विषय आपण करत असताना आपण बऱ्यापैकी चुका करतो आणि मराठी जास्त दुर्लक्ष करतो, कारण आपल्याला समजत नाही म्हणून मराठी बोरिंग जाते, मराठी व्याकरण बोरिंग जाते, गणित समजत नाही म्हणून ते पण बोरिंग जाते, बुद्धिमत्ताचे आपल्याला काही क्वेश्चन डोक्याच्या वर जातात ते पण बोरिंग जातात. पण मी सांगलं तशा पद्धतीने केलं, समजा तुम्ही जर अनिल बुद्धिमत्ता अनिल अंकलगी मधून केली, एक ना एक क्वेश्चन सोडायचा, हेच बेस्ट वे, हे कोणी सांगत नाही. पहा अनिल अंकलगी यातला एक ना एक क्वेश्चन काही असो लिहूनच काढायला तर बुद्धिमत्ता अत्यंत सोपी जाते. त्याच्यानंतर गणित आता जास्तीत जास्त सराव करत राहायचा, तुम्हाला गणित येऊन जातील. आणि त्यानंतर हे जर या गोष्टी झाल्या, तुम्ही हे केल्या, तर त्याच्यानंतर हा सराव केला तर तुम्हाला पोलीस या पदापासून कोणीही रोखू शकत नाही. खाकी वर्दी तुमच्या अंगावर आल्याशिवाय म्हणजे तुमच्या म्हणजे तुम्ही धारण केल्याशिवाय राहणार ना, ही मी गॅरंटी घेतो. आता तुम्हाला सांगतो आपल्या चॅनल विषयी. आता आपल्या चॅनलवर मोफत मार्गदर्शन, कोणत्याही प्रकारचा आपला ऍप नाही, आपल्या चॅनल स्वराज स्मार्ट स्टडी. आता या स्वराज स्मार्ट स्टडी या चॅनलवर आपण मराठीचे लेक्चर सुरू केले आहेत, बुद्धिमत्ता सुरू केले आहेत, गणिताचे सुरू करणार आहोत आणि अत्यंत सोप्या भाषेत सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे आपण आपल्या चॅनलवर सर्व काही मोफत हे उपलब्ध करून देणार आहोत आणि अतिशय सोप्या भाषेत. आणि यामुळं आपल्या चॅनलला तुम्ही काय करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही जर सबस्क्रिप्शन वाढवलं आणि तुम्ही लाईक केलं, शेअर केलं तर माझा पण उत्साह वाढेल आणि मी या चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर नवनवीन व्हिडिओ बनवून आणि आपल्याला मार्गदर्शन करतच राहील. त्यामुळं अशा प्रकारे बऱ्यापैकी काही चुका आपण जर टाळल्या तर या वर्षीचं तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळं चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.